वंदे मातरम करता थोडी थोडकी नाही 31 आंदोलनं ही त्या ठिकाणी अंबादासजींनी केली आणि संभाजीनगरच्या नामांतरणाकरता देखील त्यांनी अनेक आंदोलनं केलं। मला आनंद आहे की आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण आम्ही केलं। नाही दोजी नाही 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 एक एक असं नाही, एक मिनिट नाही सांगतो। नाही 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 एक मिनिट अरे मला बोलू द्या। जे खरं आहे ते सांगतो की उद्धवजी तुमचं नाही तुमच्याकडचं ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्यावेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं त्यानंतर तुम्ही जी कॅबिनेट घेतली त्यावेळी जी तुम्ही मंत्री ती बैठकही इल्लीगल होती। अशा प्रकारे राज्यपालांनी आपल्याला पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेता येते। चला तरी तथापि तुम्ही म्हणजे असं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणतात। त्यामुळे जाता जाता तुम्ही पण त्यानंतर ज्यावेळी पूर्ण बहुमत आम्ही सिद्ध केलं ते बहुमत सिद्ध करून छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि तो केंद्र सरकारने देखील मंजूर केला। पण पुन्हा मी याच्यावर येतो की यातला महत्त्वाचं आहे की याकरता आपण अनेक आंदोलनं केली हे महत्त्वाचं आहे। म्हणजे सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे खरं म्हणजे तर यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे। कारण त्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेमध्ये महापौर निवडून आल्यानंतर त्यांनी त्यावेळी घोषित केलं होतं की आजपासून याला संभाजीनगर हे नाव देण्यात येत आहे। त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आपण एक महत्त्वाचं काम या ठिकाणी या संदर्भात केलंय। तुम्ही समाजशास्त्रामध्ये MA ची 3री पदवी घेतलेली आहे, म्हणजे 2री योगामध्ये 3री समाजशास्त्रामध्ये, पण विधी शाखेचे मात्र 2च वर्ष तुम्ही पूर्ण केले। 3रं केलं असतं तर तुम्ही देखील वकिलांच्या रांगेमध्ये बसू शकला असतात। पण अजूनही तुम्ही करू शकता, म्हणजे 1च वर्ष राहिलंय आणि तुम्ही तसे हुशार आहात। त्यामुळे एक वकील म्हणून मला असं वाटतं की तुम्ही वकिली पूर्ण करावी आणि निश्चितपणे हे काम करावं। मूळ यांचा पिंड हा अतिशय धार्मिक आहे। भागवत सप्ताह असेल, कावड यात्रा असेल, गणपती अथर्वशीर्ष पठण असेल, नवरात्र उत्सव असतील, यात सातत्याने आघाडीवर असलेले अंबादासजी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। विरोधी पक्ष नेता म्हणूनही अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा